आंबेगाव तालुक्यातील पूर्वेकडील जारकवाडी, पारगाव, शिंगवे, लाखनगाव, निरगुडसर, काठापूर, धामणी, लोणी या परिसरात गेले 15 दिवसात 20 पेक्षा जास्त जबरी चोरी, दरोडे, जाळपोळ अशा घटना घडल्या आहेत। 15 दिवसापूर्वी काठापूर या ठिकाणी जगदाळे कुटुंबियांच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला होता। या दरोड्यात 2 व्यक्तींना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती। 5 शेतकऱ्यांचा कांदा बराखी जाळण्याची घटना देखील याच परिसरात घडली होती। जारकवाडी या ठिकाणी सागर पाचपुते, बंडू ढोबळे, गुलाब ढोबळे यांच्या घरी देखील जबरी चोरीचे प्रयत्न झाले होते। त्यात सागर पाचपुते यांच्या घरातून टोमॅटोच्या विक्रीतून आलेले 1 लाख रुपये आणि दागिने चोरीला गेले होते। जारकवाडीला वनवे पिता पुत्रांचा झालेला खुनाचा अजूनही तपास लागलेला नाही। या परिसरात GMRTOचे सेंटर जवळ असल्याने मोबाईल टॉवर्सची रेंज देखील मर्यादित आहे। त्यामुळे गावांमध्ये चोरी अथवा तत्सम अप्रिय घटना घडल्यास इतर लोकांशी संपर्क साधण्यात प्रचंड अडचणी येतात। ही समस्या तर आहेच। मंचर या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे। यात 1 पोलीस निरीक्षक आणि 4 सहाय्यक पोलीस निरीक्षकांसोबत इतर कर्मचारी उपलब्ध आहेत। पण एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या प्रमाणात हा कर्मचारी वर्ग अपुरा आहे। शिवाय या ठिकाणावरून पोलीस ठाण्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटर आहे। घटना घडल्यानंतर पोलीस आणि इतर यंत्रणा घटनास्थळी येण्यासाठी किमान 1 तास तरी लागतो। तोपर्यंत आरोपी फरार होतात। मंचर परिसरात वाढणारी परप्रांतीयांची संख्या मोठी आहे। भीमाशंकर कारखाना परिसरात देखील परप्रांतातील छोटे मोठे बरेचसे व्यावसायिक आले आहेत। त्यांची कुठल्याच प्रकारची ओळखपत्रे देखील घेण्यात आली नाहीत। पारगाव येथील समाधान परमिट रूमवर शुक्रवारी रात्री चोरीचा प्रयत्न झाला। या घटनेत या हॉटेलचं मोठं नुकसान झालं आहे। खून, दरोडे, चोरी अशा घटनांचं प्रमाण या विभागात जास्त प्रमाणात वाढलं आहे। याशिवाय रात्रीची पोलिसांची नियमितपणे सुरू असणारी गस्त देखील आता विरळ झाली आहे। या परिसरातील तरुणांनी अनेकदा पोलीस चौकीसंबंधी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे वारंवार मागणी केली आहे। पण या घटना घडल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात मागणी केली जाते। सध्या शेतीमालांना चांगले बाजारभाव मिळत असल्यानं सामान्य माणसाच्या हातात 4 पैसे येत आहेत। पण चोरीच्या या घटनेनं परिसरातील लोक धास्तावले आहेत। परिसरातील तरुण एकत्रितपणे या मागणीसाठी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। तुर्तास तरी या परिसरातील सामान्य लोकांच्या मनात भय इथले संपत नाही अशी भावना निर्माण झाली आहे। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष पाचपुते, आंबेगाव।